सर्वसामान्यांना परवडणारं घर म्हणून नवी मुंबईतल्या सिडकोच्या गृहनिर्माण योजनांकडे पाहिलं जातं, पण सिडकोच्या घरांच्या किमतीही आता करोडोंच्या घरात पोहोचल्यानं सिडकोचं घर खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। 2 महिन्यांपूर्वी सिडकोनं वाशी, खारघर, तळोजा भागातील घरांची लॉटरी काढली होती। त्यावेळी घरांच्या किमतींचा उल्लेख करण्यात आला नव्हता, पण या घरांच्या किमती करोडोंच्या घरात असल्यानं या गृहयोजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आल्याचा आरोप होतोय। 1.25 लाखांपेक्षा अधिक लोकांनी घरांसाठी अर्ज भरल्यानं सिडकोला त्यातूनच 40 ते 50 कोटी रुपयांची कमाई झाली आहे। आता सिडकोमध्ये आम्ही वाशीसाठी विचार केला होता की 40-50 पर्यंत त्याचं बजेट आमचं होतं, पण सिडकोने आता जो काल रेट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये 73-75 पर्यंत जो रेट डिक्लेअर केला आहे तो आता आमच्या सामान्य माणसाच्या रेट वाढलेत, त्याच्यामुळे आता सिडकोसाठी विचार करावा लागेल। आणि सिडकोने मोठी फसवणूक केली सगळं झालं आहे लोकांनी कसं त्यांच्या इन्कमनुसार त्यांनी सिलेक्ट केला असेल, मला बाबा इथं परवडते तर मी घेईल इथे, तर मग आपलं बाहेर पण घेऊ शकतो एवढ्या रेट जर देणार असेल आधी गरज तर त्यांनी विचार नसता केला ना, सिडकोमध्येच घेतलं पाहिजे आपल्याला। बाहेर पण त्यांना त्याच्यापेक्षा चांगले एमिनिटीज भेटत होते, हे प्रायव्हेट बिल्डर्स पण आपल्याला चांगले एमिनिटीज देतात। आता सिडको एवढं चांगलं नाही देतात, पण त्यासाठी अधिकार दिला असं तर लोकांनी हे करून घेतला असता, पुढचा प्रयत्न केला असता त्यांचा काय करायला लागेल त्यांना। खाजगी मतलब आता मी बाहेर गेला तर एकदम चांगल्यानं मला परवडेल त्या ह्या किमतीमध्ये, तर मी बाहेर चांगल्या जागा घेऊ घर, चांगल्या एरियामध्ये घेईल मी घर, मोठं ह्याच्यानं जास्त कार्पेट एरिया घेईल। या 320-22 मध्ये तर एक लई छोटं कार्पेट एरिया आहे, चांगला कार्पेट एरिया चांगला एरिया मला भेटेल ह्या किमतीमध्ये। मग ते लई सगळी मतलब फसवणूक झाली ना पूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।